नमस्कार, मी आशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत नावावर टिकणारा स्नॅक्स. हे स्नॅक्स म्हणजेच पापडी. पापडी आपण मैदा किंवा पिठापासून बनवलेला एक कुरकुरीत तळलेला चटपटीत स्नॅक्स आहे. हा स्नॅक्स चाटमध्ये किंवा भेळमध्ये वापरला जाणारा पदार्थ आहे. स्नॅक्स एकदा बनवले तर महिनाभर टिकतो. त्यासाठी आपल्याला 3 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पाववाटी तेल घालायचं आहे आणि अर्धा चमचा ओवा घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्या आट्याला असं तेल चांगलं चोळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर याला चटपटीपणा येण्यासाठी 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, त्यात थोडं पाणी घालून त्याची पेस्ट तयार करायची आहे आणि ते पेस्ट तुम्हाला ह्या आट्यामध्ये घालून आटा चांगला घट्ट मळून घ्यायचा आहे. पुरीपेक्षा एवढा घट्ट आहे मळायचा आहे. हे बघा इथे एक चपातीचा एक गोळा आहे ते दिसतो, एकदम घट्ट गोळा, म्हणजे असं पापडचा कसा गोळा असतो आटाचा तसा मळून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ते गोळ्याचे असे 4 भाग करायचे. 4 भाग केल्यानंतर एक भागाचे असे रोल तयार करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्या रोलचे आपले करंज्याचे कसे आपण करंज्याला कसा रोल करतो आणि त्याचे कसे काप कट करतो तशा पद्धतीने आपल्याला कट करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर मग त्याचे ते एक सेम आकाराचे गोळ्या केल्या तर होतात, पेढे होतात आणि त्याच्यानंतर सेम आकाराच्या आपल्याला ह्या चपात्या लाटून घ्यायच्या आहेत. मी चपात्या दाखवलेल्या हे बघा अशा फुलक्या टाईप असलेल्या आपल्याला लाटून घ्यायचं आहे ना. अशा सगळ्या लाटून आपल्याला असे काट्याच्या चमच्याने त्याच्यावरती असं हे छेद पाडायचे आहेत आपल्याला आणि हे छेद ह्याच्यासाठी पाडायचे की ते तेलामध्ये फुगले नाही पाहिजे. फुगले तर आपले स्नॅक्स असे कुरकुरीत क्रंची होणार नाही, ते महिनाभर टिकणार नाही आहे, म्हणून त्याला छेद पाडून घ्यायचे आहेत. हे मी सगळ्या चपात्यांना छेद पाडून घेतलेला आहे. आता एकावरती एक आपल्याला ठेवायच्या आहेत. एक कट करत गेले तर आपल्याला खूप वेळ लागणार आहे आणि त्याच्यामुळे एकावर एक असं ठेवायचं आहे आणि झटपट आपल्याला म्हणजे आपलं काम असं झटपट करायचं आहे. तर त्यासाठी आपण 4 घेऊ शकता, 5 घेऊ शकता, 6 घेऊ शकता. मी एका वेळेस 6 रोट्या बरोबर घेतलेल्या आहेत आणि 6 रोट्या आपल्याला तुम्हाला मधून कट करायच्या आहेत. हे बघा अशा पद्धतीने कट करायच्या आहे. बघा हे दिसायला पण किती छान आहे आणि काम पण असं झटपट होतं. ह्याला स्मार्ट वर्क म्हणते ते. हे पहा आता बघा ह्याला आता तुम्हाला छोटा मोठा आकार तुम्ही देऊ शकता. रोट्या छोट्या असल्या तर छोटा आकार होऊ शकता, रोट्या मोठ्या असल्या तर मोठा आकार होतो, पण एवढे ठीक आहे, एवढ्या कढईमध्ये बसवू शकता. याच्यापेक्षा मोठं नका करू. तर याचे असे 6 पीस करायचे म्हणजे ते त्रिकोणी आकार येतात. एका ह्याचे 3 पीस असे टोटल 6 पीस होतात आणि 6 पिसाचे तुम्हाला हे त्रिकोणी आकारामध्ये कट करू शकता. आणि हे बघा जेवढं दिसायला पण सुंदर, खायला पण टेस्टी आणि करायला पण बघा हे अगदी सोपं आहे. तर अशा पद्धतीने हे अजिबात चिटकत नाही. 6 रोट्या असल्या तर एकावर एक ते अजिबात चिटकत नाही, कारण तेवढा आटा आपण घट्ट केलेला आहे. हां, त्याच्यामुळं आणि आता तेल गरम करायचं आहे. तेल आपलं मिडियम गरम असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला तळायचं आहे. दोन्ही बाजूने असे गोल्डन कलर येईपर्यंत असा सोनेरी कलर येऊन द्यायचा आहे. खरपूस कुरकुरीत क्रंची आपल्याला हे स्नॅक्स सगळ्या बाजूने दोन्ही बाजूने तळून घ्यायचे आहेत आणि हे स्नॅक्स अगदी खायला अगदी तुम्ही मस्त चहाबरोबर खूप टेस्टी लागतात. आणि ह्याची चव मला वाटतं की आपले फाफडा कसा असतो, फाफडा गुजराती लोकांचा फेमस फाफडा, त्या पद्धतीने याची टेस्ट लागते. अगदी सेम तशीच टेस्ट लागते. हां, मग जर आपल्याला घरी बनवायला येत असेल तर आपण विकत कशाला आणायचं आणि घरी आपण भरपूर प्रमाणात बनवू शकतो आणि घरी बनवलेला कुठलाही पदार्थ आपल्याला स्वस्त पडतो आणि खायला पण असं भरपूर प्रमाणात आपण खाऊ शकतो आणि करायला पण असं आपण हा पदार्थ करायला अगदी सोपा आहे आणि कोणाला पण येणारा असा पदार्थ आहे. पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही हे पदार्थ बनवू शकता. हां, तर अशा प्रकारे हे पदार्थ तुम्ही बनवून बघा. आशाच किचन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं आहे, रेसिपीला कमेंट करायचं आहे. बघा पटदिशी नाही, तेल आपलं मस्त गरम झालेलं आहे. टाकल्यानंतर 1-2 सेकंदात, एकदम खूप असं पण नाही आहे, 1-2 सेकंदात आता आपलं हे फाफडावरती म्हणजे पापडीवरती येते. ह्याला पापडी म्हणतात, त्या स्नॅक्सला पापडी म्हणतात.
आणि असं टाकल्यानंतर लगेच त्याला आपल्याला हलवायचं नाही, थोडंसं सेट होऊन द्यायचं आहे आणि नंतर असं फिरवायचं आहे, पलटी मारायची नाही. दोन्हीच बाजूनी असे तळून घ्यायचे आहेत, जास्त असतं आलटल पलटल करायचं नाही, दोन्ही बाजूनीच फक्त तळायचं आहे. दोन्ही बाजूनीच ते पटकन तळल्या जातं, पातळ असल्यामुळं पटकन तळल्या जातं आणि आपण असं काट्याच्या चमच्याने छेद पाडल्यामुळं ते फुगत नाही आहे आणि फुगलं नसल्यामुळं ते आपले स्नॅक्स आपले कुरकुरीत क्रंची राहणार आहेत आणि महिनाभर टिकणार आहेत. आणि याच्यामध्ये मोहन याच्यासाठी घालायचं, मोहनमध्ये घातल्यामुळं पदार्थ आपला कुरकुरीत क्रंची होतो आणि महिनाभर टिकतो. त्याच्यामुळं तेल घालायला विसरायचं नाही आणि जास्त पण प्रमाणात तेल घालायचं नाही आणि कमी गॅसवरती तळायचं नाही. कमी गॅसवरती तळला तर पदार्थ आपला कुरकुरीत क्रंची होणार नाही आहे आणि तो असं लूज पडेल आणि तो महिनाभर टिकणार नाही आहे. तर म्हणून मिडियम गॅसवरती आपल्याला हे तळायचं आहे. आणि तुम्ही असं करून एक मस्त स्टीलच्या हवाबंद डब्यामध्ये तुम्ही हे भरून ठेवायचं आहे. प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवायचं नाही आहे, स्टीलच्या डब्यामध्ये ठेवा. हे स्नॅक्स बरोबर महिनाभर टिकतात. आणि अशा पद्धतीने खायला जेवढे टेस्टी तेवढेच बनवायला पण साधे सोपे आहेत. आणि हे स्नॅक्स तुम्ही नक्की बनवा आणि कोणी कोणी बनवले त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा. बघा किती सुंदर दिसते एक 4 वाटीचे एवढे स्नॅक्स झाले, तर बघा किती झाले आणि ते भरपूर झाले 4 वाटीचे. वाटी तुमच्या आवडीप्रमाणे घ्या, छोटी मोठी. चला, आशाच किचन चॅनलला ते चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.